मराठीसाठी आम्हाला पाठिंबा द्या असं राज ठाकरे म्हणाले। मग आम्ही काय इंग्रजी आहोत का? आम्ही काय लंडनहून आलोय का? असा प्रतिसवाल आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेला आहे। ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधव भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा। महाराष्ट्रामध्ये भावनिक आव्हान चालणार नाही। जनता भावनेच्या आधारावर मतदान करत नाही। महाराष्ट्राची, मुंबईची जनता ही सुजाण आहे। विकसित मुंबईलाच मतदान करणार आहे आणि देवेंद्र फडणवीसजीच महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र, विकसित मुंबई करू शकतात। हे मराठी माणसांना, सर्व व्यक्तींना, मतदारांना माहिती आहे आणि आम्ही सर्व मराठी माणसं आहोत। कोणी मराठी इंग्रजी लोक नाही आहोत। आम्ही इंग्रजी आहोत का? लंडनमधून आलो का इकडे? महाराष्ट्राचे मराठी माणसं आहोत आम्ही। महायुतीमधले सर्वच लोक मराठी माणसं आहेत आणि त्यामुळं मराठी करून मराठी भाषेचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपमान केलाय। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यात आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री अल्लाह हाफिज बोलतानाचा व्हिडिओ सगळीकडे फिरतोय अशी टीका राज ठाकरेंनी केली। व्हिडिओ तर काहीही तयार करता येतात आणि मी हिंदुत्वासाठी जन्मलो आणि हिंदुत्वासाठीच मरेन असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेलं आहे। तर लाव रे तो व्हिडिओवाल्यांना सांगतोय तुमचे असंख्य व्हिडिओ आमच्याकडे आहेत अशी प्रतिटीका आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर केलेली आहे। मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं बोललेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत। माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत। काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील। काय म्हणायचं त्याच्यावरती? सगळ्यावर कसं बोलायचं रे? व्हिडिओ तर काही तयार करता येतात, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, अख्ख्या दुनियेला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला, हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल। फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही। आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू। आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे। आता अचानक घरोबा कसा केला? हात मिळवणी कशी केली? गळाभेट का झाली? आणि म्हणून जे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आहेत त्यांना सांगतोय, या तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि आम्ही लावरे व्हिडिओ अंजन रूपी तुमच्या डोळ्यात घालू। तुम्ही काही म्हणाल, काही मुद्दे उपस्थित कराल आणि मुंबईकर आणि मराठी माणूस तुम्हाला वाटलं ते मान्य करील? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।